नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. कॉलेजमध्ये शिकणारी एक हुशार विद्यार्थिनी, लेखन आणि वाचनाची आवड असणारी एक विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी घरून निघते. मात्र कॉलेजमध्ये पोहोचताच तिसऱ्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू होतो. मात्र हा मृत्यू नेमका कशामुळे झाला हा प्रश्न संपूर्ण राज्याला पडलाय. या विद्यार्थिनीचं नाव संध्या पाठक. संध्या तिसऱ्या मजल्यावरून पडली की तिला कुणीतरी पाडलं या प्रकरणाचा तपास सुरू असला तरीही सध्या अनेक प्रश्न हे अनुत्तरित आहेत. पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. संध्या पाठक ही तरुणी मुंबईतील विल्लेपार्ले येथील साठे कॉलेजची विद्यार्थिनी होती. ती तिसऱ्या वर्षात शिकत होती. नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी घरून निघाली होती. कॉलेजच्या कॉरिडॉरमधून अगदी शांतपणे चालताना ती दिसून आली. मात्र पुढच्या काही मिनिटात ती तळमजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. संध्याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून कोसळल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं. सुरुवातीला संध्या चुकून पडली असेल असा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र नंतर संध्या पडली नसून तिने स्वतः उडी मारली अशी शंका उपस्थित करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनीही तपास सुरू केला. मात्र याच तपासात अनेक लिंक्स मिसिंग आहेत. त्याचबरोबर संध्याने लिहिलेल्या एका पुस्तकामुळे संध्या पाठक मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय. संध्याच्या मृत्यूबाबत तिच्या कुटुंबियांना कळवल्यानंतर त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. आमची संध्या आत्महत्या करू शकत नाही. मृत्यूच्या पूर्वी ती अगदी नॉर्मल होती. नेहमीप्रमाणे ती कॉलेजला गेली. कॉरिडॉरमधून शांतपणे चालताना दिसली. मग अचानक ती आत्महत्या का करेल आणि जर तिने आत्महत्या केली असती तर त्याविषयी कुणालाच माहिती कशी काय नाही. सुसाईड नोट देखील सापडली नाही आणि त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्याच आहे असा आरोप कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आला आहे. इतनी अच्छी थी, मेरी बच्ची ऐसे कोई काम नहीं कर सकती है. हमें अपने बच्चे पे पूरा भरोसा है. हमारी प्रशासन से भी और हमें आप लोग से भी उम्मीद है कि हमारी बच्ची को इंसाफ चाहिए. कितने बजे आपको ये घटने की मालूम है? ये घटना के मालिक मुझे 10:30 बजे पता चला है और मेरी बहन को कुछ 8 बजे के आसपास कॉल आया है. वो भी कॉल तब आया है जब हॉस्पिटल मेरी बच्ची पहुंच चुकी है. आप उनके माता पिता को जाने बगैर आप हॉस्पिटल भी पहुंचा देते हैं और हमसे कहती है वहाँ की प्रिंसिपल कि 10,000 रुपया खर्चा करके मैंने इनको यहाँ पे ट्रीटमेंट की, फिर भी आपकी बच्ची नहीं बची. कैसे हुआ, क्या हुआ, हम लोग नहीं जानते. आप किसी से पूछिए, ऐसा बोल रही हैं. आपने 10,000 किया वो मुझे बता दिया, लेकिन बच्ची को कैसे लगा वो नहीं बता पा रही हूँ. तो हमें बच्ची का इंसाफ चाहिए. हमको शोर शराबा नहीं चाहिए, हमें बच्ची का इंसाफ चाहिए. और बच्ची को आज जब ऐसा हादसा हुआ तो कॉलेज आज चालू बंद करना चाहिए था. कॉलेज चालू थी. दुसरीकडे संध्याच्या मृत्यूचा संबंध तिने लिहिलेल्या एका पुस्तकाशी जोडला जातोय. संध्याने वर्ल्ड्स बेस्ट एक्स बेस्ट फ्रेंड नावाचं पुस्तक लिहिलं होतं. यामध्ये एकूण 9 प्रकरणं आहेत. या प्रकरणात 2 जिवलग मित्रांच्या वेगळेपणाची कथा मांडली आहे. सोबतच एकटेपणाची भावना देखील शब्दबद्ध केली आहे. त्यामुळे हे पुस्तक तिच्या स्वतःच्या मानसिक स्थितीचा आढावा देत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. ती स्वतः मानसिकरित्या खचलेली असू शकते आणि त्यामुळे तिने हे पुस्तकही लिहिलं आणि त्यानंतर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असेल असं म्हटलं जातंय. त्यामुळे आता पोलीस केवळ परिस्थितीजन्य पुराव्याचा नाही तर या पुस्तकाचाही रेफरन्स घेऊन तपास करत आहेत. कॉलेजच्या कॉरिडॉरमधून निवांत जाताना दिसणारी संध्या पाठक ही अचानक तिसऱ्या मजल्यावर का गेली? जर तिला आत्महत्याच करायची होती तर तिने कॉलेजचीच निवड का केली? मानसिक दृष्ट्या जर ती खचलेली होती तर याबाबत तिच्या कुटुंबियांना आणि मैत्रिणींना काहीच कल्पना नाही का? संध्याने खरंच आत्महत्या केली की तिला तिसऱ्या मजल्यावरून कोणी ढकलून दिलं? या सगळ्या प्रश्नांबरोबरच हे प्रकरण जेवढं दिसतं तेवढं खरंच गंभीर आहे की केवळ घातपात आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित असून पोलीस तपासातून या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.